विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे। काल संध्याकाळपासून बऱ्याच मुलांचे मेसेज आले कारण एक शॉकिंग न्यूज तुम्हाला कळाली होती की VIT-EEE VIT-EEE ही एक्झाम कॅन्सल झाली। ओके, आणि त्यांनी त्यांच्या कॉलेजेसमध्ये म्हणूया आपण जे काय ॲडमिशन होणार आहे ते 12thच्या बेसिसवर होणार आहे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी। मी त्यांच्या साईटवरती बघितलं आणि ज्यांनी दिले ना त्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे। आता हे तर अतिशय चुकीचं आहे। ओके, मग सगळ्यांच्या मनात आता प्रश्न आलाय की CETचं काय होणार, CET पण कॅन्सल होणार का, असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला, लक्षात घ्या। आणि त्यात ना काल काय झालं की ठीक आहे, मग दिनेश सरांनी काय सांगितलं की 80% चान्सेस आहेत की CET सुद्धा काय होईल, कॅन्सल। त्यांनी दिलेलं रिझन बरोबर आहे का सांगा बघू, थांबा पहिला पूर्ण ऐकून घ्या। त्यांनी काय सांगितलं की पहिला एप्रिलमध्ये होणार होती, ती पुढे पोस्टपोन झाली। होणार होती ती तुम्हाला माहिती आहे लास्ट किती 4 जुलै आतापर्यंत झाली असते की नाही, पण झाली का नाही, पुन्हा पोस्टपोन झाली। बरं, सगळ्याचं कारण कोण आहे, कोविड-19, बरोबर ना, सांगा बघू। मग 80% चान्सेस आहेत असं सर म्हणतायत की CET कॅन्सल होईल, पण 20% चान्सेस आहेत की कॅन्सल होणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे। आता माझं याच्यावरचं मत काय, आता काल मी ज्यांचे फोन आले त्यांना सगळ्यांना सांगितलं होतं की स्ट्रॅटेजीमध्ये बोलू याबद्दल, म्हणजे सगळ्यांनाच कळेल। तर माझं स्पष्ट मत आहे, लक्षात घ्या, की आपण वॅक्सिनची वाट बघितली पाहिजे। लक्षात घ्या, क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत, अगदी 3rd स्टेजमध्ये गेलेत म्हणून आपण, लक्षात घ्या। म्हणजे कसं आहे की समजून घ्या, इंडियामधले 2 थोडे काही इन्स्टिट्यूट आहेत की ते वॅक्सिन तयार करतायत। अरे जगात पण आहे ना, आता इंग्लंडमध्ये पण, लक्षात घ्या, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, मला माहित नाही बरं का, तिथं ऑलरेडी 15-20 दिवसापूर्वीच क्लिनिकल ट्रायल्स सुरू झालेत। अमेरिकेत पण सुरू आहेत। अरे लवकरच याच्यावरती औषध येणार आहे। एकदा का औषध मिळालं, एकदा का वॅक्सिन मिळालं, लक्षात घ्या की मग पुन्हा सगळं सुरळीत सुरू होणार आहे आणि सुरळीत व्हायला पाहिजे। हे सगळं बंद ठेवून आपण जगू शकत नाही, लक्षात घ्या। आता तुम्हाला न्यूज तर माहितीच आहे की पुण्यात 13 तारखेपासून पुन्हा लॉकडाऊन आहे, फक्त जीवनावश्यक वस्तू म्हणजे मेडिकल स्टोअर येतील। ओके, मग ठीक आहे, आणखीन काय बाकीचे त्याच्याशी रिलेटेड स्टोअर असतील तेवढे फक्त सुरू होणार आहे, पुन्हा लॉकडाऊन। ओके, आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की हा जो आहे ना हा नॉर्मल फ्लू आहे असं बरेच जण सांगतायत की त्यात पेशंट दगावण्याचे चान्सेस खूप कमी आहेत, पण स्प्रेड होतोय ना खूप, येतं का लक्षात, म्हणजे त्याचं वाढण्याचं म्हणजे म्युटेशन काही गोष्टी आहेत की त्या गोष्टी म्हणजे थोडक्यात पसरण्याचा वेग जास्त आहे, एवढंच फक्त। मग माझं स्पष्ट मत आहे की CET कॅन्सल होणार नाही होणार कॅन्सल, लक्षात घ्या। मग आता होतंय काय बघा की हे का होणार नाही याचं मी रिझन देतो। CET जर कॅन्सल झाली म्हणली तर 12वीच्या मार्कावर ॲडमिशन्स द्यावे लागतील, मग COEPला कुणाला आणि VJTIला कुणाला मिळणार, जे रट्टा मारणारी मुलं असतात की ज्यांच्याकडे फक्त पाठांतराचं स्किल जास्त असतं। मी कुणालाही नावं ठेवत नाही रे बाळांनो, पण आहे कंडिशन तशी की CETत खरोखर जो एक्स्ट्रा ऑर्डिनरी मुलगा आहे ना तोच पुढे जातो रे। इथं बघा ना, टाइम मॅनेजमेंट आहे, क्विक थिंकिंग आहे, पटपट कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत, मग यात एक्सपर्ट आहे तोच पुढे जाणार आहे आणि अशाच मुलाला बेस्ट कॉलेज मिळायला पाहिजे ना। या उलट बोर्डला कसं वेळ असतो, टॉप म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मधलेच प्रश्न आहे तसे असतात, वेगळं काय येणार नसतं, थिंकिंग वगैरे काय नाहीये, पाठ केलंच लिहायचं असतं, लक्षात घ्या। मग तो क्रायटेरिया चुकेल ना। आणखी सगळ्यात महत्वाचं, सगळे काही शांत बसणार नाहीत जर असं केलं तर, इथं लोक कोर्टमध्ये जाणार, लक्षात घ्या, जर तुम्ही 12वीच्या मार्कावर देणार असाल तर। का, तुम्ही अगोदर काहीच मेन्शन केलं नाहीये, मुलं सगळी CETची तयारी करतायत, इकडे तुम्ही फक्त ग्रुपिंगचा क्रायटेरिया लावलाय। पण एक गोष्ट लक्षात आली का, हे बोलताना मला जाणवलं काय बघा की थोड्या दिवसापूर्वी आपले शिक्षण मंत्री म्हणले होते की ग्रुपिंगचा क्रायटेरिया रिवाइज करण्याचा सुरू आहे। ओके, म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं का की मग ग्रुपचा क्रायटेरिया तुम्ही रिवाइज करताय, याचा अर्थ तुम्ही CET कॅन्सल करू शकत नाही, CET होणारच आहे। ओके, आता होतं काय बघा, लक्षात घ्या की या दरम्यान आपण पॅनिक होतो। सिरियसली, काल ज्या 2-4 मुलांशीच मी बोललो, पुन्हा मी फोन रिसीव्ह केले कारण मला माहित होतं तोच विषय असणार आहे। त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची भीती जाणवली मला, मुलांच्या बोलण्यात किंवा मेसेजेसमध्ये पण अशी भीती होती, अहो सर बघा हा व्हिडिओ की सर काय म्हणतायत की CET कॅन्सल होणार, आता कसं होणार, एक भीती होती। मला ती भीती तुमची घालवायची आहे, लक्षात घ्या। आपल्याला, मला माहिती आहे आणि बऱ्यापैकी ना माझे अंदाज खरे ठरतात बरं का, आणि हा पण खरा होणार आहे की लवकरच आपल्याला वॅक्सिन मिळणार आहे। लवकर म्हणलं की लगेच उद्या परवा नाही मिळणार, लक्षात घ्या, 15-20 दिवस जातील त्याच्यात, पण 15 ऑगस्टच्या आत किंवा 15 ऑगस्टलाच म्हणूया आपण एखादी तरी वॅक्सिनची घोषणा होईल।
लाल किल्ल्यावरून म्हणूया आपण, आपले पंतप्रधान त्याच्याबद्दल नक्की बोलतील असं मी इमॅजिनेशन करतो की व्हिज्युअलायझेशन करतो असं व्हावं, कारण त्याच्याशिवाय सगळं सुरळीत होणार नाही आहे. एक लक्षात घ्या. मग आता होतं काय बघा की CET न घेता कॉलेजेस सुरू करा असे कॉलेजेसचे काही संस्थाचालक का म्हणतात. एक लक्षात घ्या. आता मी ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू केले. ओके, फी खूप कमी ठेवलेली आहे. मी रेग्युलरपेक्षा मी अगदी 60-65% फी रिड्यूस करून फी ठेवलेली आहे. निदान माझे कोचिंग क्लासेस सुरू आहेत. ठीक आहे. पण एक लक्षात घ्या, जर क्लासेस माझे सुरूच नसते तर मला माझ्या मुलांनी माझ्याकडे फीज भरली असती का? नसती भरली. जर फीज मुलांनी भरलीच नसती तर माझ्याकडे जो स्टाफ आहे त्याला मी पेमेंट कुठून देणार? मग तुम्ही समजून घ्या, जे काही संस्थाचालक आहेत त्यांना त्यांच्या स्टाफचं पेमेंट द्यायला तरी पैसे नकोत का? मग त्यासाठी उपाय काय? लवकर सुरू करा. मग तुम्ही सुरू का करत नाहीये? CET अजून झाली नाहीये म्हणून त्यांचं म्हणणं काय की CET राहू दे, आमच्या ऍडमिशन अगोदर सुरू करा. पण बाळांनो, फक्त अडचण कुठे येते? मग गव्हर्नमेंट कॉलेजेस, टॉपच्या कॉलेजला मग ऍडमिशन्स कोणाला? आता एक लक्षात घ्या, आणखीन एक विषयाबद्दल मला बोलायचं आहे बरं का, समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, एक वेगळा मुद्दा बोलतो बरं का, म्हणजे ही फालतू बडबड असं समजू नका प्लीज. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिक मीटरचं रिडिंग घ्यायला लोक येतात आपल्या घरी, फोटोज वगैरे काढतात. आजच आले होते लक्षात घ्या, आणि मी त्यांना विचारलं, ती चांगली व्यक्ती आहेत, मी नेहमी त्यांच्याशी बोलतो बऱ्यापैकी. मी त्यांना म्हणलं माझं बिल 12,000 आलंय, गव्हर्नमेंटनं काय केलं? 3 टप्प्यात भरायची सोय केली ना का? काय होईल नक्की? मग त्याने मला सांगितलं, मी त्याला विचारलं नव्हतं माफ, तो म्हणला, म्हणजे ते व्यक्ती म्हणले सर माफ तर होणार नाहीये 100%, आणि 3 टप्प्यात भरण्यापेक्षा एकदम भरा, ते 2-3% काहीतरी सूट देतील, त्यात समाधान मानायचं. मी म्हणलं असं का बोलताय? ते म्हणले माफ कसं करणार आहे गव्हर्नमेंटकडे पैसाच नाहीये. ओके, मग हा जो आहे ना, ठीक आहे, कसं काय वीज बिल माफ होईल? ते होणार नाही म्हणले माफ. ठीक आहे, 3-4 टप्प्यात भरला पण भरायला लावलंच जाणार. लक्षात घ्या, ते माफ केलं जाणार नाही आहे. मग इथं पण तसंच आहे. मग त्यात उपाय काय? लक्षात घ्या, तुम्हाला सांगू का की ठीक आहे, याचा फुल फॉर्म आता तुम्हीच शोधा. लक्षात घ्या, एज्युकेशन रिसर्च असोसिएशन असं म्हणून आपण, परमनंट असं काहीतरी आहे. लक्षात घ्या, मग ही जी असोसिएशन आहे ना, काल ती पण न्यूज आपल्याला मिळाली की त्यांनी त्यांची CET डिक्लेअर केले. 27 का 28 जुलै, तुम्ही डेट कन्फर्म करा, 27 जुलैपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. मग ते ऑनलाईन किंवा ऑफलाईन, शक्यतो ऑनलाईनच भरले जाणार आहेत. ओके, पण एक तुम्हाला सांगू का, यांनी पण फॉर्म भरून घेताना 2,000च्या आसपास फी भरली होती मुलांनी त्यासाठी. ठीक आहे, नरसी मोहनजी त्यांची पण ऑनलाईनच एक्झाम आहे, त्याची पण फीस 2,000 आहे. 100% याची फीस पण तशीच असणार आहे. मग याच्यात कोणते कोणते कॉलेजेस आहेत? बहुतेक DY पाटील आहे, संदीप युनिव्हर्सिटी आहे, संजय घोडावत आहे, त्याच्यानंतर MIT आहे, वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, WPU, आणि अजून काही कॉलेजेस असतील जे ऑटोनॉमस आहेत युनिव्हर्सिटीज. अशा युनिव्हर्सिटीजनी त्यांच्या ॲडमिशनसाठी ही CET कंडक्ट करण्याचं ठरवलं आहे. मग आता काय करायचं? याचे फॉर्म भरायचे का नाही भरायचे? हा मोठा प्रश्न आहे ना. एक लक्षात घ्या की 2,000 फी काही लोकांसाठी क्षुल्लक रक्कम असेल, पण बऱ्याच जणांना हे 2,000 भरणे जड जाणार आहे. हे रिफंड करतील की नाही माहीत नाही मला, तसंच इथं पण होणार आहे. ठीक आहे, मेन पॉईंट सांगतो की यांनी डिसाईड केले घरीच एक्झाम द्या, ऑनलाईन एक्झाम. ओके, आता एक लक्षात घ्या, मला नरसी मोहनजीच्या ज्या गोष्टी माहिती आहेत मला ते मी तुम्हाला सांगतो. ऑनलाईन एक्झाम द्यायचं आहे ना, लॅपटॉप पाहिजे, पहिली रिक्वायरमेंट की तुमच्याकडं हवाय लॅपटॉप. ओके, दुसरी गोष्ट की ठीक आहे, मग त्यात तो विंडोज हे सॉफ्टवेअर जे आहे ते पाहिजे, ॲपलचं मॅकबुक वगैरे असते नाही चालणार. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट वायफाय, त्याची तर गरज लागणारच आहे. आणखीन तो जो तुमचा लॅपटॉप आहे ना त्याचा कॅमेरा पण चांगला पाहिजे. ओके, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन सांगू का तुम्हाला मी, त्यात इतक्या अडचणी आहेत ना की माझ्यासमोर आर्यन इनामदारनं मॉक टेस्ट दिली होती. पहिली मॉक टेस्ट तर फ्लॉप झाली. ओके, जमलं नाही. नंतर एक मॉक टेस्ट झाली, त्यात बऱ्यापैकी सक्सेसफुल. म्हणजे थोडक्यात काय, यांना त्यांची CET जी ऑनलाईन म्हणतायत ना, एवढं सोपं नाही आहे रे बाळांनो. आता एक प्रश्न मला तुमचा क्लिअर करायचा आहे, हे कॉलेज असू दे नाहीतर ह्यातले कॉलेजेस असू दे, एक तर लक्षात घ्या, प्रत्येकाकडे लॅपटॉप आहेत का? नाही आहेत. पण मी तुम्हाला एक सांगू का, ही एक्झाम द्यायच्या अगोदर तुम्ही काय करा, तुम्ही त्यांच्या फीज किती आहेत एका वर्षाच्या हे पण पहिला जाणून घ्या.
ओके, मग ते तुमच्या पालकांशी डिस्कस करा. एवढी फीस भरायला जमणार आहे का हे पण बघा. आता या मुद्द्यावरून ना मी तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या. एक गोष्ट मला काय कळाली ते, किंवा मेनली मी विसरलो होतो, कालच मला बोलायचं होतं, एज्युकेशनल लोन. एज्युकेशनल लोन फार बरं वाटतं ऐकायला ते, ओके, पण पहिल्या वर्षाची फी ही आपल्यालाच भरावी लागते. मग येते का लक्षात? दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून एज्युकेशनल लोनचे तुम्हाला जे काही इन्स्टॉलमेंट मिळतील त्यातून ते बरं पडतंय, लक्षात घ्या. पण शेवटी लोन ही अशी गोष्ट आहे, ती कधी ना कधी आपल्याला परतफेड करावीच लागते. त्याच्यावरचा इंटरेस्ट हा द्यावाच लागतो. मध्ये बँकांनी 3 महिने आपल्याला सूट दिली होती EMI पासून, पण नंतर सुरू झालं परत. म्हणजे थोडक्यात मला म्हणायचं काय, मी तुम्हाला काय करेन सांगतो. ही जी गोष्ट आहे ना, एज्युकेशनल लोन असेल नाहीतर ॲडमिशनशी रिलेटेड गोष्टी असतील, हे आपण जेव्हा ती प्रोसेस सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. किंवा मी तुम्हाला अशा लोकांचे नंबरसुद्धा प्रोव्हाइड करेन की जे तेच काम करतायत की एज्युकेशनल लोन, म्हणजे बँकेतल्या व्यक्ती, असे कुठे एजंटचे नंबर नाही देणार तुम्हाला मी, की जे तुम्हाला प्रॉपर नॉलेज देतील, लक्षात घ्या. ओके, मग एज्युकेशनल लोनबद्दल पण मी बोलेन नंतर. एक समजून घ्या की मी काय सांगतोय ते, की बिलकुल अशा न्यूजमुळे पॅनिक व्हायचं नाही आहे. ओके, प्रॉपर न्यूज आहे का? नाही, आणि येणार पण नाही तशी न्यूज. CET होणार आहे, एक लक्षात घ्या. गव्हर्नमेंटला माहिती आहे, नाही घेतलं तर पुढे पुन्हा आणखी तापच होणार आहे त्यांना, त्यापेक्षा ते घेतील, पण परिस्थिती आटोक्यात असल्यानंतरच. ओके, तोपर्यंत ते पोस्टपोन असं होतच राहील, म्हणूया आपण डायरेक्टली कॅन्सल नाही म्हणणार. आणि तोपर्यंत एखादी गुड न्यूज आलीच पाहिजे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय बाळांनो, जसं तुम्ही बघा #postpone CET आपण सगळ्यांनी ते ट्विटरवर ट्रेंड राबवला होता, रिझल्ट्स मिळाले. मी तुम्हाला रिक्वेस्ट काय करतो, ही गोष्ट काही जणांना पटणार नाही बरं का. माझी रिक्वेस्ट अशी आहे तुम्हाला की मेडिटेशनमध्ये जेव्हा तुम्ही ध्यान करताय ना, तेव्हा इमॅजिन करा की एक चांगलं औषध मिळालं आहे COVID-19 सारख्या आजारासाठी. येथे का लक्षात? सगळं व्यवस्थित चाललंय. ओके, आणि एक लक्षात घ्या, जसं आपण इमॅजिन करतो तसं होतंच. ओके, हे मी बऱ्याच वेळा बोललोय. बरं, मग मेन मुद्दा काय? अभ्यासापासून लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही. आज टेस्ट आहे कोणती? कम्युनिकेशन, ती द्या. आणि उद्या टेस्ट कोणती आहे? केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. आता त्याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही. केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ किंवा कम्युनिकेशन हे दोन्ही टॉपिक आहेत ना, हे जास्त काय अवघड आहे असं मला वाटत नाही आहे. पण केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफमध्ये ना, जे काही ड्रग्सचे एक्झाम्पल्स आहेत ना, त्याच्यावरचा एक मी व्हिडिओ तयार केला आहे क्विक रिव्हिजनचा, तो बघा. तो बघितल्यावर तुमच्या एक आयडिया लक्षात येईल की ठराविकच क्वेश्चन्स परत परत रिपीट होत आहेत. तुम्हाला एक्झाम्पल्सच लक्षात ठेवायचे, लक्षात घ्या. एकदम इझी क्वेश्चन्स येतात परीक्षेत. ओके, मग बघा, माझ्यावर विश्वास ठेवा, एक्झाम कॅन्सल होणार नाही आहे. लवकरात लवकर औषध मिळालं तर लवकर एक्झाम होईल. औषध मिळाला थोडासा उशीर झाला वॅक्सिनला तर एक्झाम थोडी पुन्हा पोस्टपोन होऊ शकते. बरं, आता डेट तर कुठे मिळत आपल्याला? त्यामुळे गव्हर्नमेंटनं डेटसुद्धा जो डिक्लेअर केलेल्या नाही आहेत, हे लक्षात घ्या. मग केव्हा होईल? जुलैमध्ये होईल, ऑगस्ट, सप्टेंबर, विचार करायचा नाही आहे. आपण रिस्टार्ट केलेला आहे, लक्षात घ्या. दुपारी एक व्हिडिओ तुम्हाला नक्की मिळेल. नेक्स्ट टॉपिकवरती कुठला तरी असेल, मग तो फिजिक्स किंवा केमिस्ट्री असेल. आपल्याला चांगली तयारी करायची आहे. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.